मूर्तिजापूर येथील हजारी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या दूध प्रक्रिया प्रकल्पाला अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे उपस्थित होते। सुभाष दूध डेअरीचे संचालक तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पाहणी दरम्यान मान्यवरांनी दुधापासून तयार होणारे दही, पनीर, तूप, पॅकिंग प्रक्रिया तसेच इतर दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीची माहिती घेतली। उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या निकषाचे पालन पाहून त्यांनी प्रकल्पाचे कौतुक केले। प्रकल्पातील कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक यंत्रसामुग्रीबाबत योगिता नवाल यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी नगराध्यक्ष हर्षल साबळे, नगरसेवक भारत जेठवाणी, अमोल प्रजापती, सुधीर दुबे, ज्ञानेश टाले, अनवर खान, माधव भंडार, श्याम तसेच प्रकल्पातील कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे विशेष कौतुक। प्रकल्पातील स्वच्छता, दर्जेदार उत्पादन प्रक्रिया आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही विविध विभागांमध्ये सक्षमपणे काम करत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी समाधान व्यक्त केले। विशेषतः प्रकल्पात कार्यरत असलेल्या पुरवठा निरीक्षक योगिता नवाल यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले। मूर्तिजापूरचे दूध आता विदर्भभर पोहोचणार आहे। तर यावेळी आमदार हरीश पिंपळे हे म्हणाले, तर प्रशांत हजारी यांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे। तर अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत असून त्यातून शेतकरी व शेतमजुरांना रोजगार आणि आर्थिक आधार मिळत आहे। हजारी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टमुळे मूर्तिजापूरचे दूध आता विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर।